दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झाल्याचा आरोप असलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच नीट पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी एसडीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले। आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तसेच शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली। सर्वात लाजिरवाणी आहे। भारताच्या संविधानाने आम्हाला अधिकार दिले की तुम्ही आंदोलन करा, तुम्हाला जी गोष्ट आवडत नाहीये त्याविषयी बोला, पण जर सरकार ते ऐकायलाच तयार नाहीये यापेक्षा सर्वात लाजिरवाणी गोष्ट कोणीच नाहीये। त्यांनी ते विद्यार्थ्यांची गोष्ट ऐकायला पाहिजे होती। इव्हन त्यावर नाही ॲक्शन केलं तरी चालते, पण एकदा त्यांच्याशी बोलून संवाद साधून काहीतरी उपाययोजना म्हणून तरी त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती। त्यांनी जी लाठीचार्ज केला, लहान लहान विद्यार्थ्यांना मारलाय, हे सर्वात लाजिरवाणी गोष्ट आणि आपल्यासाठी संविधानाला, लोकशाहीला सर्वात घातक गोष्ट आहे। ती सरकारकडून ती अपेक्षा नव्हती। त्यांनी लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे होतं। इव्हन एक ॲक्शन घेतली असती, संवाद साधून त्यांना ते काहीतरी उपाययोजना केली असती तर ते तिथे थांबले असते, ते एवढे ॲग्रेसिव्ह नसते झाले। पण त्यांनी काहीही विद्यार्थ्यांचा विचार केला नाही, ही सध्या तरी सरकारसाठी खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे। जर तुम्ही लोकांचा विचारच करत नाही आहे तर ही कसली सरकार आहे? सरकारला समजायला पाहिजे होतं, तुम्ही एक व्यक्तीला जेव्हा एवढं मारताय, इव्हन ती एक विद्यार्थी आहे, विद्यार्थिनीला तुम्ही एवढं अमानुष्कीने मानून राहिले, तर याला काही यासाठी आपण काहीही म्हणू शकत नाही। त्यांना लाज वाटली पाहिजे होती। जेव्हा एवढे मोठमोठे आमचे खासदार बळवंतभाऊ वानखेडे तिथे होते, त्यांनीही ते पाहिलं आहे, सोसलं आहे सगळं। जेव्हा तुम्ही एवढे मोठमोठे नेत्यांना पकडून जेलमध्ये टाकून राहिले, तर ते मला तरी नाही वाटत कि आमच्या विद्यार्थिनींनी ती गोष्ट एक्सेप्ट केली पाहिजे। आज का जो धरना आंदोलन है ये सिर्फ हम स्टूडेंट्स के लिए है। जैसे कि सबको पता चल गया है कि इतने नीट के पेपर लीक हो रहे हैं, और ये तो सिर्फ अभी एक एग्ज़ाम का पता चला है। ऐसे कितने सालों में हर एक एग्ज़ाम्स में गड़बड़ी हो रही है, हर एक एग्ज़ाम्स लीक होते हैं, नौकरियों में भी वैसा हो रहा है और एडमिशन के इसमें भी। और जब ये चीज़ का खुलासा हो गया है उसके बाद भी अगर गवर्नमेंट कोई एक्शन नहीं ले रही है और इसके बाद भी कोई गवर्नमेंट एक्शन नहीं ले रही है, तो हम लोगों के पास इसके अलावा कोई ऑप्शन नहीं है। हम संविधान का यूज़ करके उसके हमारे अधिकार के लिए हम लड़ सकते हैं, और इसीलिए ही हम यहाँ पर बैठे हैं कि हमको हक मिले। कल जो भी हुआ जंतर मंतर में बच्चों ने प्रोटेस्ट किया तो उन पे कलम लगा दी, उनको मारा पीटा। एक दिन में आपने डिसीजन भी ले लिया और एक्शन भी ले ली, जबकि नीट पेपर का खुलासा कितने अभी 1 साल से चल रहा है, उसके ऊपर गवर्नमेंट में अभी तक कुछ भी एक्शन नहीं लिया है। तो हमारी बस इतनी ही मांग है कि धर्मेंद्र प्रधान ने राजीनामा देना चाहिए और हम लोगों को अच्छा शिक्षण मिलना चाहिए, जिसमें कोई भी भेदभाव न हो और जिसमें कोई भी गड़बड़ न हो। काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या निवेदनानुसार सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी जंतर मंतर येथे आंदोलन करत असताना त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचा, तसेच विद्यार्थ्यांवर कथित लाठीमार झाल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेचा निषेध आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत आणि रस्त्यावर आवाज उठवल्याचा उल्लेख करत त्यांच्या भूमिकेचे समर्थन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईबाबत संबंधित पातळीवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली। या आंदोलनात चांदूर रेल्वे तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, काँग्रेसचे पदाधिकारी, युवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली। मागण्या ह्याच आहे, राष्ट्रीय नीट परीक्षेमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि भारतीय जनता पक्षाच्या माटेगावकर मोठेगावकर पासून तर कुलकर्णीपर्यंत सगळे याच्यामध्ये 15-15 लाख रुपये देऊन पेपर फोडत होते आणि गरिबांचे मुलं प्रचंड मेहनत करून सुद्धा या नीट परीक्षेमध्ये पास होत नव्हते, पैसेवाल्यांचेच मुलं पास होते। त्याचा पर्दाफाश जेव्हा आमच्या लोकांनी केला तेव्हा मात्र केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही विद्यार्थी संघटनांची मागणी होती।
परंतु मोदी सरकार अशा भ्रष्टाचारी आणि पेपर लीक करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही, म्हणून सोनम वांगचूक लडाखचे नेते, समाजवादी नेते दिल्लीमध्ये उपोषणाला बसले. काक्रोच पार्टीला त्यांनी समर्थन दिलं आणि 20 दिवस उपोषण करूनही, 20 दिवस उपोषण करणं म्हणजे गंमतची गोष्ट नाही, आणि 20 दिवसानंतर जबरदस्तीने उचलून त्यांना रुग्णालयात भरती केल्या गेलं. राजीनामा मात्र घेतला गेला नाही. संसदेमध्ये या नीट परीक्षेच्या भ्रष्टाचाराबद्दल चर्चासुद्धा करायला मोदी सरकार तयार नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला तेव्हा त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला गेला, त्यांना खेचून मारलं गेलं, मुलींना मारलं गेलं, मुलींचे डोके फोडले गेले. आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सुद्धा TET शिक्षकांच्या पात्रते परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी अभ्यास करतात, परीक्षा देतात. आईबाप पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना शिक्षणासाठी पुण्याला, मुंबईला, नागपूरला, लातूरला पाठवतात. त्यांचीही चिंता न करता त्या परीक्षेचे पेपरसुद्धा फोडण्यात आले, पैसे खाऊन फोडण्यात आले. आणि याच्यासाठी पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि शिक्षण मंत्री जबाबदार आहे. पण एकाही मंत्र्याचा राजीनामा न घेता यांच्या पापावर पांघरून घालण्याचं काम हे सरकार करत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं मुलीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या, त्यांचेसुद्धा आम्ही तालुका काँग्रेसच्या वतीने आभार मानतो. आणि सरकार जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत ही आंदोलनं सुरूच राहतील. जिल्हा लेवलवर सुद्धा आमचं काँग्रेस कमिटीचं आंदोलन होणार आहे, त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ.